म्हणजे आम्ही वरण, भात, भाजी, पोळी आम्हाला हा रोजचा स्वयंपाक पाहिजे. त्याच्यामध्ये कोशिंबीर, दही हा प्रकार आम्हाला रोज जेवणात रोजच्या जेवणातलं. माझ्या मिस्टरांना तर रोज वरण, भात, भाजी, पोळ्याशिवाय म्हणजे चालणारच नाही पाहिजे ना. अच्छा, हां. किती वर्ष झाली लग्नाला? लग्नाला आता 49. 49? हां. 49? हां, एवढं तर 49. तापमान असतं चंद्रपूरमध्ये. हो की नाही? 49 वर्षानंतरही तुम्ही त्यांची आवड जपता? किती छान. कधी पदार्थ फसलाय का हो तुमचा? हो, फसला ना. हा? फसला. फसला? एखादा फसला. फसलेल्या पदार्थाचा काहीतरी किस्सा सांगा ना, आठवण. एकदा म्हणजे वाटल्या डाळीचे लाडू होते. अच्छा. हां, ते करायला गेली मी त्याच्यामध्ये. तर ते पाकाचा मला अंदाज काही समजला नाही. हम्म. तर त्याची जरा थोडीशी लापशी तयार झाली. लाडवाची लापशी. लापशी. चला, आज काय करायचं मग, लाडू का लापशी? नाही, आज साटोरी बनवायची. साटोरी. हां, मोहाच्या फुलाची साटोरी. साटोरी म्हटल्यानंतर तो टिकणारा पदार्थ आहे. टिकणारा आपण पदार्थ. डब्यामध्ये ठेवून प्रवासाला सुद्धा नेऊ हो, शकतो. नेऊ शकतो. चला, नेऊ शकतो. मोहाच्या फुलाचे अनेक उपयोग आहेत, मोहाचे अनेक फायदे सुद्धा आहेत आणि हे एक प्रमाणामध्ये वापरलं जाणारं खाद्यपदार्थातलं एक प्रोडक्ट आहे Products की जे तुम्ही प्रमाणात खाल्लं तर त्याचे फायदेही खूप आहेत, प्रमाणाच्या बाहेर खाल्लं तर तोटेही आहेत. तोटे पण आहेत. त्याच्यामुळे मोहाच्या फुलाची साटोरी, पण हे जरा युनिव्हर्सल आहे. फुलाची साटोरी तुम्हाला हे शोधलं कोणी? ते काय झालं, वाशीला एक एक्झिबिशन होतं. अच्छा. तिथे गेली तर मग हो दिसले. म्हटलं ती चंद्रपूरची होती. हा. तर त्याच्यावर तिने पॉकेटवर लिहिला मोहाच्या फुलाची साटोरी लाडू. तर त्याचं मी घरी येऊन प्रात्यक्षिक करून करून पाहिलं. बघितलं. चला, मोहाच्या फुलाच्या साठोरीसाठी लागणारं साहित्य काय ते बघूया. गव्हाचं पीठ, तूप, मैदा, खोबरा किस, मोहाची सुकवलेली फुलं, काजू पावडर, वेलची पूड, जायफळ पावडर आणि मीठ. साटोरी म्हणताय ना, हा. याच्यात गुळ लागेल ना? गुळ नाही आहे. आणला नाही का तुम्ही गुळ? नाही, गुळ आणला नाही. तुम्ही विसरला आहात, पण गुळाची पावडर तुम्हाला मी देणार आहे. गुळ आता आपण आणलेला आहे. हा. आता आपल्याला कृती करायची. हा. काय करूया पहिल्यांदा? आता मोह आहे ना, हं. कढईमध्ये गरम करायची. आधी गॅस लावून हा. घेऊ. हम्म. बरं, मला सांगा, हा. आता तुम्ही साटोरी करताय, हा. पण मोहाचं फूल हे खाद्यपदार्थांमध्ये अजूनही काही कुठल्या वापरलं जातं? हो, याच्यापासून पुरणपोळी पण बनवतात. अच्छा. हा, लाडू बनवतात, गुलाबजाम बनवतात, अजून पुऱ्या बनवतात. असे बरेच प्रकार आहे. बर हा. बर, फार छान. किती प्रमाणाच्या बाहेर खाल्लं म्हणजे हे त्रास देऊ शकतं किंवा झोप येऊ शकते? हे म्हणजे कसं खाण्याची एक पद्धत असते. अच्छा. आता एखादी पुरणपोळी तुम्ही म्हणाल जास्ती थोडं त्रास होतोच. बस झालं. बस झालं. हा, झालं. आता हे काय करायचं, काढून आता घ्यायचं? याला मिक्सर मधून बारीक करायचं, होय. हा. चला, आता हे काय बारीक करून घ्यायचं. बारीक करून घ्यायचं. पण ह्याच्यामध्ये बारीक करताना काहीच घालायचं नाही? नाही, काही घालायचं नाही. ठीक आहे. भाजलेली मोहाची फुलं आपण आता बारीक करून घेऊया. हा. तुमच्या घरात तुमच्या मदतीला मिस्टर असतात. हा. माझ्याकडे आमचे एक खास लाडके दोस्त आहेत, मी हा. त्यांना बोलवतो. जरा असं करा, ते येतात इकडे. असं करा. या. हा, हे बघा, आले आले आले, हे बघा. स्माइल करा त्यांच्याकडे बघून. येस. आता हे घेऊन जा आणि या मोहाच्या फुलाची छान बारीक पावडर करून आणा. ओके, थँक्यू. जा घेऊन जा.